राम राम. राम राम. आपलं पूर्ण नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा. रामराव शिंदे, गाव माझं मानोली, तालुका मानवत, जिल्हा परभणी. बर. आगळा वेगळा आणि आमच्या कानावर तर आश्चर्यचकित करणारा तुम्ही आज एक इथं डेमो केलाय. समजा हो, की 1 एकर मध्ये फक्त 5 किलो बियाणं, 5 किलो गावात. गव्हाचं 5 किलो बियाणं 1 एकर क्षेत्र हे टोकन पद्धतीनं करून SCT वैदिक तंत्रज्ञानावर SSM शक्ती सम्राट मिरॅकल व ह्युमस गोल्ड याच्यावरती करून काकांनी एक वेगळा संदेश या शेतकरी बांधवांना दिलेला आहे. आपण त्याच्यात तोंडून ऐकू. काका, येतं आपण हे क्षेत्र किती आहे? क्षेत्र 1 एकर. 1 एकर क्षेत्र 1 एकर क्षेत्राला फक्त 5 किलो गव्हाचं बी लागलं. 1 एकर क्षेत्राला फक्त 5 किलो. बी तर तुम्ही अंतर सांगा आम्हाला. अंतर 1.5 बाय अर्धा फूट. 1.5 फूट ओळीतलं अंतर ओढीतलं अंतर. आणि 2 दाण्यातलं अंतर अर्धा अर्धा फूट. फूट. एकच दाणा. एकच दाणा टाकला. तर तुम्हाला काय वाटतंय आतापर्यंत उगवण शक्ती असेल, आता ब्रँचेस असतील? ब्रँचेस याच्या कमीत कमी 14 हा, आणि जास्तीत जास्त 30 30 पर्यंत, बऱ्याचशा ठिकाणी 30 पर्यंत. बरोबर. आणि हे काही पाहू शकतो आपण. कमीत कमी 14 आहे. बघा, आपण आता हे प्रत्यक्ष डोळ्याने पाहतोय. हे दोन्हीतलं अंतर 6 इंच आहे आणि या फुटव्यांची संख्या बघू शकताय तुम्ही. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 आणि 32 तब्बल 32 फुटवे. तर इन अँड ऍव्हरेज आपण 20 ते 25 पकडू. हो. एका दाण्याला 20 ते 25 फुटवे. काकांनी 1 एकर क्षेत्र फक्त 5 किलो गहू. काका, अपेक्षित उत्पन्न काय? अपेक्षित उत्पन्न ही व्हरायटी खायला गावरान असल्यामुळे खूप चांगली आहे. अच्छा, उत्पादकता हिची कमी असल्यामुळे. म्हणजे गावरान मध्ये व्हरायटी कोणती आपली? ही बन्सी. बनशी आहे. बन्सी गावरान बनशी आहे. व्हरायटी. हिच्या पोळीसारखी पोळीच नाही. हो. आणि एकदा ज्याने खाल्ला गहू हा. त्याला तोच गहू खावा वाटतो बरं का. दुसरा गहू खाऊ शकत खाऊ नाही. शकत नाही. किंवा म्हणून दुसरा गहू आवडत नाही. आवडत नाही. बरोबर. याच्या पोळीतलं वैशिष्ट्य असं हा. आहे की जे गव्हात आपल्या ग्लुटोन आहे, यस. तो ग्लुटोन याच्यात नाही. ओके. जे की भारतातला खपली, हो बनशी हो. आणि कोरडो बनशी Yes. आणि काळ कोसळ्या हे जुने 4 गहू, त्याच्यापैकी हा एक आहे. तर याच्यात ग्लुटोन नावाचा जो चिकट पदार्थ असतो मैद्यासारखा, तो तो नाही. याच्यात नाही. 2 पोळ्या रात्री जरी आगाऊ खाल्ल्या तरीही side काही साईड इफेक्ट नाही. म्हणजे शरीराला पाचक असा गहू आहे. गहू आहे. म्हणून आम्ही हा प्रयोग लागवड करून केला. उत्पादकता जरी क्विंटल 2 क्विंटल कमी झाले, पण ग्राहक याला 7 ते 8 हजार रुपये क्विंटल पर्यंत मिळतं. मग. आणि ते एक घर चालत येतं. बरोबर. ज्याला कळतं तो हात गहू घेतो. आणि बाकीच्या बद्दल आपल्याला काही बोलायचं नाही, पण मला वाटतं की शेतकऱ्यांनी, ज्याला शेती आहे त्याने तरी घरच्या करता तरी हा गहू करावा बरोबर. आणि घरी चांगलं खाण्याचा प्रयत्न करावा. पण कशी पद्धत केली लागवड आणि कसा खत टाकला आणि कोणता टाकला? लागवड हे 1.5 फुटाचा आपला आवता असतं. हो. त्याने आम्ही मागं खत पेरला. बरोबर. आणि त्याच्या मागं टोकन कोणता यंत्राने खत? खत आपला SCT शक्ती सम्राट मिरॅकल आणि ह्युमस गोल्ड. ह्युमस गोल्ड अशा 2 बॅग आणि ह्युमस गोल्ड आणि एक आणि Miracle मिरॅकल एक. 1 बॅग, ओके. अशा 6 बॅग टाकल्या. बरोबर. पेरल्या त्या. हो. आणि त्या पेरल्याच्या नंतर टोकन यंत्राने गहू लावला. 6 इंचावर 1 गहू पडल असं टोकन यंत्रातली सिस्टीम आहे. बरोबर आहे. तर त्या पद्धतीनं लावला. हा. आणि त्याला लगेच ड्रीप ड्रीपनं पाणी 3 दिलं. फुटावर ड्रीप होतं. एकदा ह्या लाईनवर, एकदा ह्या लाईनवर, बरोबर. एकदा उगवण शक्ती होईपर्यंत. त्याच्यानंतर एकदा गहू उगवल्याच्या नंतर दोन्हीच्या मधात टाकून पुन्हा काही गरज पडली नाही हलवायची ड्रीप. बरोबर. त्याच्यामुळे पाणी द्यायला सोपं. आणि एखादा जर काही द्यावा वाटलं आपल्याला खत, हो. तरी यांनी देता येतं. बर. आता तुम्ही फक्त सुरुवातीला आवता माग आपला शक्ती सम्राट मिरॅकल ह्युमस गोल्ड पेरला. हो. त्याच्यानंतर मॅन्युअल सीडरनं तुम्ही गहू टोकन केला. हो. ड्रीपनं पाणी दिलं. हो. त्याच्यानंतर ह्याला काही दिलंय का? अजून काही दिलेलं नाही. काहीच नाही. काहीच नाही. सॉइल चार्जर नाही, नाही, एनर्जी काहीच बुस्टर नाही, नाही, काहीच काहीच नाही, नाही. नाही. केमिकल तर लांब राहिलं. केमिकलचा तर विषयच नाही. विषय. सगळा SCT वैदिक तंत्रज्ञानावर गहू आहे गहू आपला. आहे आपला. काहीच दिलं नाही. काहीच दिलं. एवढी ग्रीनरी पाहू शकता तुम्ही. हो. हे बघा, आज ह्या फुटव्यांची संख्या, हे बन्सीचं आपण याला काय म्हणतो, ओंबी. ही ओंबीची साईज बघू शकतोय आपण. पानाची साईज बघू शकतोय. फक्त एका डोसवर. मला सांगा शेतकरी मित्रांनो, हे आश्चर्यचकित करणारं तंत्रज्ञान काकांनी स्वतः शेतामध्ये वापरायचे जे धाडस केलं, जी डेअरिंग केली,
त्याचा निश्चित कुठंतरी त्यांच्या कार्याला नमस्कार म्हणता येईल. बरं आता काय आहे तुम्हाला सध्याच्या बाकीच्या केमिकलच्या गव्हावर आणि या गव्हावर बसून काय वाटतं? दरवर्षी बनशी गहू असते ना? नाही, बनशी गहू दरवर्षी करतो. हा. उत्पादकता कमी असते. बरं. नाही, आणि तुम्हाला बदल काय वाटायची की पानाची बदल size याच्यातली दरवर्षी पानाची अशी असते का? साईज, ओंबीची साईज हा. सारखी जरी असली, हा. गव्हाचे 60 पर्यंत गहू आहेत. हो. दरवर्षी 30 ते 40 पर्यंत गहू असते. नाही दरवर्षीच्या जे रासायनिकच्या तुलनेत नाही, रासायनिक मध्ये सांगालो गहू 30 ते 40 एका ओंबीत. हा, हा. आता जवळपास 55 ते 60 गहू आहे, 54 ते 60. 54 ते 60. एक तर गव्हाची संख्या वाढली हा, हा. आणि ग्रीनरी वाढली हा. आणि फुटव्याची जी साईज आहे हा. ती एक सारखी आहे पूर्ण. हा. असे काही कुठं बारीक फुटवा, कुठं मोठा फुटवा असं असं नाही. नाही. हा. सगळा फुटवा सारखा आहे. हा. आणि मी तर म्हणलं कमीत कमी 14 ते 32 पर्यंत आता मोजले. म्हणजे एवढा फुटवा प्रत्येक ठिकाणी आहे. त्याच्यामुळे ही वाटत नाही की 5 किलो लावलेला असं. असं वाटतं की भरपूर दाट पेरलेला असं. भरपूर कुणी बाहेरून तर कुणीच म्हणणार नाही. कोणीच म्हणणार नाही. आतमध्ये येऊन त्या माणसाला त्या शेतकऱ्याला खाली वाकून बघावं लागणार आहे हो. की खरंच एक दाना आहे एकदा आणि 25-30 फुटवे आहेत. हो. बाहेरून बघितल्यानंतर कुणी म्हणणार कोणी म्हणणार टोकन नाही केलेलं की आहे. टोकन केलेला, पेरलेलाच म्हणणार. पेरल्यालाच म्हणणार. तर ही फार मोठी चांगली शेतकऱ्याला एक संधी आहे. संधी बरोबर. आणि एवढं तंत्रज्ञान हातात आल्याच्या नंतर ड्रीप तुम्ही साधं जरी वापरलं, हो, पेप्सी ड्रिप जरी पेप्सी वापरलं. वापरलं तर एकरी 6,000 रुपये खर्च आहे नुसत्या ड्रीप. बरोबर बरोबर. आणि 6,000 रुपये म्हणजे ह्या गव्हाची किंमत 1 क्विंटल. 1 क्विंटल बरोबर. 1 क्विंटल गहू जर 5 क्विंटल गहू वाढले असतील तर कमीत कमी 30-40 हजार रुपये त्याचे वाढणार आहेत. ड्रीप टाकून तुम्ही एक तर पूर्ण याच्या खर्च निघून चालला. बेजारीतून मुक्त होतात. पाणी द्यायच्या. पाणी द्यायचे आणि खर्च- पाणी कमी लागायला, पाणी कमी लागेल, जमिनीची रास त्रास कमी होत होणार आहे. नाही. आणि हे सगळे प्रश्न आपल्या हातात आहेत. काय सांगाल काका इथून पुढे शेतकऱ्यांना एसटी इथून- वैदिक तंत्रज्ञान कशा पद्धतीनं शेती बनलं की आज मुलीच्या वडिलाची मानसिकताही होत नाही की शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी द्यायची. पण इथून पुढच्या काळामध्ये बेरोजगारीचं प्रमाण भरपूर असतानाही शेतीकडेच शेतकऱ्यांना वळलं पाहिजे आणि तंत्रशुद्ध आणि एसटी वैदिकच्या माध्यमातून कशी शेती करायला पाहिजे. हे सगळ्यात मोठं पारंपरिक शेतीचे दिवस संपले. बरोबर. कारण आता तो हा विषय इथला जरी नसला हो तरी सरकार हीच आम्हाला समस्या आहे. हो सरकार क्या समस्या सुलझे आहे का, सरकार यही समस्या आहे. तर सरकारच्या समस्येतून मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला पारंपरिक शेतीच्या बाजूला जावं लागेल. बरोबर. आणि आता रासायनिक खत सोडून रासायनिक खतात एवढा भ्रष्टाचार आणि एवढी भेसळ आणि एवढं सगळ्या पुढाऱ्याचं हस्तांतरण झालं त्याच्यात. बरोबर. सगळे पैसे याच्यातच मिळवायचे. बरोबर बरोबर. आणि कुठंही खताचं आम्हाला तपासणी करता कुठंच काही नाही. जे देतील ते घेणं बस. आणि जमिनीला टाकणं, त्याच्यातून उत्पादन निघणं. आता याच्यात सेंद्रिय मध्ये जे काय याचं हे आलंय, वैदिकचं आलंय, ते वापरून जर आम्हाला खरं तर एवढं चांगलं उत्पन्न मिळणार असेल तर इथून पुढे शेतकऱ्यांनी 100% हेच वापरावं. याच्यापेक्षा काही वापरायची गरज नाही आणि याच्यातून मुक्त व्हावं बरोबर. सरकारच्या समस्येतून आणि स्वतःच्या इथून आणि पुढे आरोग्याला चांगलं आहे ना. आरोग्याकरता खूप चांगलं. एकदम जर आज माती ती तर चांगली सगळ्यात मोठी आणि समस्या आहे. शरीर बी चांगलं, या दोन्हीला जमीन आज तर चांगली. सगळ्यात मोठी समस्या ती आहे. आरोग्यावर आहे. प्रत्येक व्यक्ती काम करतोय, धडपड करतोय, पैशासाठी धडपड करतोय. मित्रांनो, पैसा हे सर्वस्व झालेला असताना कोणताही व्यक्ती आपल्या शरीराकडं, आपल्या कुटुंबाकडं, आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. सगळ्यांची खायची इच्छा आहे की मला विषमुक्त पाहिजे, मला वैदिकचं पाहिजे. पण इथं देणारा ग्राहक कोणी शिल्लक राहिलेला नाहीये. शेतकरी म्हणतो मला परवडत नाही, ग्राहक म्हणतो मला हे परवडत नाही. म्हणून आज ह्या द्विधा मनस्थितीमध्ये दोघंही असताना एससीटी वैदिकचं तंत्रज्ञान या शेतकऱ्यांसाठी राम सरांनी जे उपलब्ध करून दिलंय त्याच तंत्रज्ञानावर हे सुंदर असा बहरलेला गहू आपण बघतोय. रामभाऊ शिंदे, राहणार मानुलीकर, तालुका मानवत, जिल्हा परभणी या क्षेत्रामध्ये. तर मी शेतकऱ्यांना एवढंच सांगेन, प्रत्यक्ष या, पहा, विचार करा, हितगुज करा आणि त्याच्यानंतरच निर्णय घ्या. तर मी सगळ्या शेतकरी बंधूंना आवाहन करतो. चला, धन्यवाद बंधू. नमस्कार.